कराडमधील सभेतून उदयनराजे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। संविधानाचा खात्मा करण्याचं काम काँग्रेसनं केल्याचा आरोप देखील आता उदयनराजे यांनी केलेला आहे। देशामध्ये आणीबाणी लावून संविधानाचा खात्मा केला असा हल्लाबोल उदयनराजे यांनी काँग्रेसवर केला। महाविकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी असा टोला उदयनराजेंनी लगावलेला आहे। तर मोदींनी घोषणा केल्या नाही तर अंमलबजावणी देखील केली असं म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केलं। महाविकास आघाडी चुकून मला वाटते स्पेलिंग मिस्टेक झाली असावी। खरं तर महाभकास आघाडी असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण ज्या ठिकाणी अस्थिरता असते त्या ठिकाणी त्या ठिकाणी नियोजनाचा अभाव असतो, आणि ज्या ठिकाणी नियोजनाचा अभाव असतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रगतीच्या मार्गाने वाटचाल न करता अधोगतीच्या मार्गाने वाटचाल हे लोक आपल्याला करताना पाहायला मिळतात। ज्या वेळेस कुठलंही नियोजन नसतं, कुठलंही विकास कामाच्या बद्दल बोलता येत नाही, तर मग काय चालू होतं की फक्त ब्लेम गेम, म्हणजे दुसऱ्यावरती फक्त बोट दाखवायचं की हे संविधान बदलणार आहेत। कशाला बदलणार आहे संविधान? काय गरज आहे संविधान बदलण्याची? अत्यंत उत्कृष्ट असं संविधान या ठिकाणी त्यांनी तयार केले। 12 संपूर्ण वेगवेगळ्या जाती जे बद्दलचा विचार करून ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचा जो विचार दिला, त्या समतेच्या भावनेतनं तयार करण्यात आलेलं हे संविधान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।